माझी परिस्थिती इतकी प्रतिकूल आहे. मला 2च खोल्या 10 बाय 10च्या 2. इकडं स्वयंपाकाची खोली, इकडे तिचा स्टडी. म्हणजे मोबाईलमुळे पिढी एकीकडे पाहत होते. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा मनोरंजन असेल. याकडे विद्यार्थ्यांचा किंवा जास्त मुलांचा कल आहे. परंतु मोबाईल वगैरे ह्याला कधी वापरायला दिला होता का? हा अति महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मला. मी तिला 10वीला गेल्यापासून माझ्या घराला टीव्ही बंद आहे. म्हणजे पप्पा मला 4:30 वाजता उठवायचे रोज स्टडी करायला आणि माझ्यासोबत ते पण जागायचे मी झोपेल म्हणून. पुढं काय चूज केलं? मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं, MBBS डॉक्टर बनायचे आणि डॉक्टर बनून गोरगरिबांची सेवा करणार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. कसं तर पाहिलं तर शिक्षण हे महत्त्वाचंच आहे, कारण शिक्षण घेतलं तर आपल्या ज्ञानामध्ये फरक पडते आणि शिक्षण घेतल्यानं सगळ्यालाच काय नोकरी लागत नाही, परंतु आपल्या ज्ञानामध्ये 100% पडते. आणि विद्यार्थ्यांनी खरं तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले असतील, सावित्रीबाईंनी जर सनातनाला विरोध केला असता किंवा शिक्षणाची दारं जर त्यांच्यामुळे खुली झाली नसते, महात्मा फुलेंमुळं किंवा फुले दाम्पत्यामुळं, तर आज स्त्रिया खरं तर शिकली नसते. याचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर ही मुलगी आपल्यासोबत आहे. दीदी, तुझं नाव काय? दिव्या यशवंत लोंढे. लोंढे. तू प्राथमिक शिक्षण कुठं घेतलं आणि 12वीमध्ये तुला किती मार्क पडाले? प्राथमिक शिक्षण मी उजनीनगर टेंभुर्णीमध्ये घेतलं, 1ली ते 4थी. नंतर 5वी ते 10वी ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घेतलं. आणि 11वी 12वी श्रीराम शिक्षण संस्था पाणी अकलूज. आपली. बरं, कुठल्या साईडनं तू 12वीला केलं होतं? सायन्सकडून. तर किती टक्केवारी मिळाली? तुला काय अपेक्षित होतं? 86%. 86%. मग तुझ्या बॅचला किंवा तुमच्या वर्गामध्ये किती मुलं होती आणि त्यामध्ये तू कितवा नंबर मिळाला तुला? बॅचमध्ये 60 होते. 60 जण होते. पैकी तू स्टार ठरली ती सगळ्यात? हां. पहिला नंबर तुझा आला? हो. होय. काय वाटतं साधारणतः हे श्रेय कुणाचं आहे आणि तुला मार्गदर्शन कुणाकुणाचं लाभलं? श्रेय म्हणलं तर गाडेकर मॅडम, गाडेकर सर यांचं श्रेय आहे. 1ली म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत ह्यांनी जास्त मार्गदर्शन केलं. नंतर 11वी 12वीमध्ये पाटील सर, नंतर वनवे सर, भोसले सर यांनी मार्गदर्शन केलं आणि पप्पांचं पण मार्गदर्शन लाभलं. तर साधारण टेंभुर्णीतून तू डेली अपडाऊन करत होते का? मग एवढा प्रवास, संघर्ष, एक मुलगी असताना एसटीतून जाणं करणं आणि इतकं परत धावपळ असताना अभ्यास करून एवढं सगळं तू मॅनेज कसं केलं? अभ्यास कसे करायचे? अभ्यास मी 7-8 तास करायचे आणि प्रवास माझा 2 तासाचा असायचा. त्याच्यात पण मी बुक वाचत होते बसमध्ये. बरं बरं. आणि एक इतर विद्यार्थ्यांना तू काय प्रेरणा देशील? तू आज 86% मार्क मिळवले आहेत. शिक्षकांनी जे सांगितले, म्हणजे कॉलेजमध्ये जे झाले त्याची रिव्हिजन करायची. नंतर पहाटे 4 वाजता उठायचं, अभ्यास करायचा. नंतर पालकांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं. डेली स्टडी करायचा. मोबाईल किती वेळ बघते? मोबाईल नाही वापरत नाही. मोबाईल नाही, टीव्ही नाही. तर कारण आपण जर पाहिलं तर खरं तर इंस्टा असेल, फेसबुक असेल, याकडे विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा जास्त कल आहे, कारण मनोरंजनाकडे. परंतु या मुलीने मोबाईल वापरला नाही असं पण सांगते. मग अभ्यास तू कसा करायची आणि नेटवरनं काय अभ्यास केला? ऑनलाईन? नेटवरून केलंच नाही, ऑफलाईनच सगळं. ऑफलाईन केला. मग ऑनलाईन तुमच्या शाळेमध्ये शिक्षण वगैरे नव्हतं का तसं? म्हणजे होतं, पण एवढं नाही. म्हणजे मोबाईलला तू प्राधान्य दिलं नाही? नाही, आमच्या कॉलेजमध्ये मोबाईलला हीच नाही, अलाउड नाही. बरं. तर मग सर्वात मोठं तर पप्पांनी तुझ्यासाठी एवढं काय श्रेय केलं किंवा मम्मीचं काय श्रेय असतं? मम्मी पप्पांचं श्रेय म्हणजे खूप मोठे, ते सांगू शकत नाहीत. म्हणजे पप्पा मला 4:30 वाजता उठवायचे रोज स्टडी करायला आणि माझ्यासोबत ते पण जागायचे मी झोपेल म्हणून. आता वडील कसं असते तर आपल्याला घडवण्याचं खरं तर काम करतात आई वडील, आणि कारण त्या संस्कारातून आपण घडतो, बरोबर आहे का? तर वडील काय व्यवसाय करतात? वडील मोटर रेवाडी. मोठा रेवाडी, शेती वगैरे. आणि शेती एवढं सगळं असताना सुद्धा तुझ्याकडे लक्ष दिलं आणि तू वडिलांचं नाव रोशन केलं. म्हणजे आज 86% केलं. पुढं काय तुझं पुढं काय केलं? मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं, MBBS डॉक्टर बनायचे. पण आता नीटची एक्झाम दिली मी, पण आता किती मार्क्स पडतात काय, मग कॅटेगरीनुसार आहे ना, त्यामुळं जरी जास्त मार्कापेक्षा जास्त मार्क पडले तर मी MBBSला ॲडमिशन घेणार आहे आणि डॉक्टर बनून गोरगरिबांची सेवा करणार. प्रत्येकानं जर असं स्वप्न उरासे बाळगलं, आणि खरं तर पालक पण तेवढेच सक्षम पाहिजेत की आपल्या मुलीला, आपल्या पाल्याला
आपण त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर काय बाकी वेळेस काय होतं की पाल्यांचं किंवा विद्यार्थ्यांचं एकीकडे कल असतो ना, आपण एका साईडला त्यांना घेतलं तर तो कन्फ्युजन होऊन जातं आणि विद्यार्थी बरोबर ट्रॅकला जात नाही. म्हणजे ह्या मुलींनी जे ठरवले किंवा आईवडिलांनी जे ठरवले त्या ट्रॅकनं ती मुलगी MBBS किंवा डॉक्टर वैद्यकीय सेवाकडे ही सेवा तुझ्या हातून घडावी आणि तू लवकर तुझं स्वप्न आहे ते पण साकार व्हावं. खरं तर हिंमत, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तुझं काय अभ्यास करण्याचं जे काय असेल शेड्यूल हे केलं तर सर्व गोष्टी अशक्य काय नाही आहेत. हो. त्यामुळे शक्य होतील आणि तू पुढं भविष्यात डॉक्टर व्हावी हे पण टेंभुर्णेकरांचे आणि MS मराठीचे सदस्य आहे. Thank you. पालक म्हणून आपल्याला काय वाटलं आणि दिव्याला तुम्ही कुठल्या साईडला आणि तुमच्या मनाने की तिच्या मनाने तो तिचे आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल या कुठल्या साईडला तिच्या मनाने का तुमच्या मनाने घेतलं? माझं महत्त्वाचं एक प्रश्न आहे की मुलगी आणि मुलगा ह्यात मी भेदभाव करत नाही. महत्त्वाचा पॉईंट माझ्यापाशी आहे. मुलगी शिकली तरी तिची प्रगती जर एकदा झाली तर तिचं एक कुटुंब सुधारतं, मुलगा शिकला तर तिचं एक कुटुंब शिकलं. ही महत्त्वाचं माझ्याकडे आहे. मुलगा आणि मुलगी मी कधीच भेदभाव करत नाही. मुलगी शिकली ही मला खूप खूप जेवढ्या मुली जास्तीत शिकत्याल तेवढा मला भरपूर आनंद होतो. आणि त्यात तिला पुढे नेण्याचं क्रम गाडेकर कुटुंबाचं भरपूर लक्ष असतंय. परत आमच्यावर कुठे कुठे परिवाराचं भरपूर लक्ष असतंय आणि तिला जास्तीत जास्त मार्गदर्शन म्हणजे ह्या 2 कुटुंबाचं आमच्यावर जास्त लक्ष असतंय आणि तिला जास्त मार्क मिळावा म्हणून माझी परिस्थिती इतकी प्रतिकूल आहे. मला 2च खोल्या 10 बाय 10च्या 2 खोल्या. इकडं स्वयंपाकाची खोली, इकडे तिचा स्टडी. म्हणजे त्या डिस्टर्ब तिला भरपूर होत होता. तरी पण आम्ही प्रयत्न काय करावं, जेवढा तिला जास्तीत जास्त सायलेंट वेळ मिळेल तेवढा प्रयत्न करावा. तिला मी पहाटे 4ला उठवायचो. पण तिला झोप लागल म्हणून आम्ही नवरा बायको दोघं थोडंसं जागरण करायचो. संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत तिला स्टडी वस्तूवर तिला झोप लागायची. तरी बी आम्ही मधनं हाक मारायचो, तुला काय चाललंय, काय करते, काय नाही, असं करून तिच्याकडून स्टडी करून आम्ही घेत होतो. तर साधारण एक मुलगी आहे आणि मुलगी चांगली शिकते, पुढं तिचं भविष्य तर तिनं MBBS सांगितलं आहे. मग त्या पद्धतीनं आपले आर्थिक सोर्स कसा असणार आहे आणि कारण पुढं शिक्षण म्हणलं की पैशाशिवाय काय होत नाही. आहेत आमचे सहकारी मित्र आहेत, बापू आहेत, सर आहेत. ते म्हणलेत मला तुम्हाला जवळजवळ ज्या ज्या ठिकाणी सहकार्य मिळेल तिथं आमचं बापू कुठे सहकार्य करतो म्हणलेत. त्यामुळे त्यांच्या हाताला धरून आम्ही पुढे जाऊया. दुसरा मुलगा किती? दुसरा मुलगा आता 10वीला आहे आणि ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूललाच आहे. गाडेकर सरांकडेच आहे मुलगा तो. बरं. मग 10वी मध्ये पण तिला चांगले मार्क पडले? हो, फर्स्ट आलं ते ट्विंकल स्टारला 10वीला. फर्स्ट. तर इतर विद्यार्थ्यांना एक पालक म्हणून काय वाटते, कारण मोबाईलमुळे पिढी एकीकडे बाबत होते, इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा मनोरंजन असेल याकडे विद्यार्थ्यांचा किंवा जास्त मुलांचा कल आहे. परंतु मोबाईल वगैरे हिला कधी वापरायला दिला होता का मुलीला? हा अति महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मला. मी तिला 10वीला गेल्यापासून माझ्या घरला TV बंद आहे. काल फर्स्ट टाइम चालू केला TV आणि ती चालू करताना बापू आलती घरी. बाप म्हणले आता TV चालू काय बरं. मी म्हणलं 3 वर्ष झालं मुलगी सायन्सला ॲडमिशन घेतल्यावर 10वीला गेल्यापासून मी TV काय चालू केलं नाही. तिला डिस्टर्ब होतो म्हणून TV चालू केलं नाही. आणि तिला घरात मोबाईल जर आमच्या मोबाईल जर फोन आला तर दीदीला म्हणलं दीदी फोन उचल तर ती म्हणणार तुम्ही उचला. असं कधीच ती मोबाईलला जाऊन मला द्या मोबाईल आणि मला बघायला कव्वाच अपेक्षा तिनं केली नाही. तिचं साधं गुगल अकाउंट सुद्धा नव्हतं. काल CITला तिला तिथं प्रॉब्लेम आला कॉलेजवर. CITला फॉर्म भरायला टायमाला अकाउंट नव्हतं. तिथले सर तिला खवळायला लागले म्हणजे तुझं अजून अकाउंट नाही. पोरांचं 7वी 8वीला पोरांचं अकाउंट आहे. तिला खवळायला लागलं म्हणलं मग तिथं मग तिने त्या सरांनी अकाउंट काढलं आणि मग ती फॉर्म भरला तिचं. अजूनपर्यंत तिच्यापाशी मोबाईल नाही. एवढा तिनं त्याग केलाय मोबाईल. आता इतर पिढ्यांना तुम्ही पालक म्हणून काय असं हे करणार, प्रेरणा काय तुमच्याकडून असणार आणि काय संदेश देणार? पालकांना माझी एकच विनंती आहे, TV आणि मोबाईल ह्यापासून मुलांना दूर ठेवा. सगळं शक्य आहे, यश शक्य आहे. कारण जास्त वेळ मुलं त्या मोबाईलमध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात. तिथंच पडून जातात. खरं तर अतिशय प्रेरणादायक असा प्रवास. एकीकडे परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा आपल्या मुलीला कसं घडवायचं, त्याला शिक्षण कसं, कारण त्यांनी सांगितलं की 10 बाय 10च्या 2 खोल्या, एक स्वयंपाकाची खोली आणि बेडरूम असं असणारा सुद्धा त्या इतका खोल्या असताना किंवा प्रशस्त कुठलंही नसताना किंवा AC नाही, TV नाही, मोबाईल नाही आणि यातून सुद्धा तर खरं तर सगळा त्याग करून सुद्धा आपल्याला जर काय ध्येय गाठत असेल तर या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. तेव्हाच उंच शिखरावरती जात असतं.